नमस्कार फ्रेंड्स. इंडेक्स व्यू आपण बघणार आहे पुढच्या आठवड्यासाठी, म्हणजे 23 सप्टेंबर उद्यापासून सुरू होणारा जो आठवडा आहे त्यासाठी. त्यामध्ये जर बघितलं तर निफ्टीनं आता ब्रेकआउट चांगला दिलेला आहे, व्हॉल्यूम पण चांगला झालेला आहे. त्यामुळे निफ्टी तेजीत असेल असा सगळ्यांचाच अंदाज आहे आणि ऑल टाईम हायला क्लोज झालेला आहे निफ्टी. पण याच्यामध्ये आपण जर मागं गेलो, म्हणजे आज तारीख किती आहे, साधारण 20 सप्टेंबरला शुक्रवार होता, उद्या 23 सप्टेंबर आहे, शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी. तर मागच्या 20 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान काय घडलं 2023 साली, 2022 साली, 2021 साली आणि 2020 सालापर्यंत आपण बघूया. म्हणजे आपल्याला हिस्ट्री मागं काय घडलं आहे त्याच्यावरून अनुमान अंदाज काढता येईल. मागच्या 15 सप्टेंबरला निफ्टीचा हाय लागला होता, म्हणजे 15 सप्टेंबर 2023ला हाय किती होता, तो साधारण 20,222. आणि तिथून निफ्टी पुढच्या काही दिवसामध्ये खाली आला होता तो 19,333 आणि त्याच्यानंतर जो आणि खाली आला होता तो 18,837. म्हणजे 20,222वरनं 18,837पर्यंत खाली निफ्टी आला होता. आता आपण जाऊया 2022ला बघूया. 2022ला जर आपण बघितलं तर 20 सप्टेंबर 2022ला हाय लागला होता. ॲक्च्युली त्याच्या आधीचा हाय 13 सप्टेंबरला लागला होता, पण 20 सप्टेंबरला हाय लागला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 20 सप्टेंबरचा जो हाय होता तो 17,919 होता आणि लो जो लागला तो 16,737. म्हणजे एवढं मार्केट तुटलं होतं. 17,919वरनं डायरेक्ट आलं होतं ते काही दिवसामध्ये 17,187वर. हे झालं सप्टेंबर 2022. तेव्हासुद्धा 20 सप्टेंबरपासून मार्केट खाली आलं होतं. आता सप्टेंबर 2021ला बघूया आपण. सप्टेंबर 2021ला जर बघाल तुम्ही तर 21 सप्टेंबर 2021 म्हणजे कालचा दिवस, शनिवारचा. पण शनिवार रविवार आपल्याकडे मार्केट आत्ता नाही आहे, सुट्टी आहे. त्यामुळे आपण 23 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबर शुक्रवार किंवा सोमवार कन्सिडर करूया. तिथं बॉटम झाला होता मार्केटचा. तो बॉटम झाला होता 17,326 आणि त्याच्यानंतर तो बॉटम न तुटता डायरेक्ट मार्केट गेलो होतं 18,604. म्हणजे या सप्टेंबर महिन्यात बॉटम झाला होता. 22 आणि 23 सप्टेंबर महिन्यामध्ये टॉप झाला होता. आणि जर 2020चं आपण बघितलं, 2020ला सुद्धा बॉटम झाला होता मार्केटचा. 24 सप्टेंबरला झाला होता, 24 सप्टेंबर 2020. म्हणजे 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान या घटना घडल्यात, किंवा 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. म्हणजे ज्या दिशेला मार्केट गेलेलं आहे तिथून रिव्हर्सल घेतलेला आहे. म्हणजे इथं मार्केट खाली जात होतं. इथून साधारण 31 ऑगस्टला जे टॉप झाला इथं मार्केटचा, इथं बघा, इथं 31 ऑगस्टला जो मार्केटचा टॉप झाला तो 11,794. तिथून तो डायरेक्ट खाली आला 24 सप्टेंबर 2020ला 10,790पर्यंत. आणि 24 सप्टेंबर 2020पासून मार्केट पुन्हा जे तेजीत गेलं ते कंटिन्युअस तेजीत गेलं पुढं. म्हणजे साधारण 20 आणि 21 साली सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे साधारण 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या मध्ये, असं आपण तो 15 दिवसामध्ये दोन्ही वेळेला मार्केटचा बॉटम झाला, मार्केट वर गेलं. आणि 22 आणि 23मध्ये मार्केटचा टॉप झाला, मार्केट खाली आलं. आता आपण येऊया 2024मध्ये. 2024ची सिच्युएशन काय आहे तर 2024ला सिच्युएशन अशी आहे, मार्केटनं तर ब्रेकआउट दिला आहे आणि व्हॉल्यूम पण खूप चांगला आहे. ग्लोबल मार्केट तेजीत आहेत, सगळीकडं आनंदी आनंद आहे, कुठूनही मार्केट पडेल अशी सिच्युएशन नाही. पण पूर्व इतिहास बघता मार्केट ज्या दिशेला आहे तिथून रिव्हर्सल घेतं. हा गेल्या 4 वर्षाचा आपण बघितलं. असंच घडेल असं अजिबात नाही. असा एक आपण ॲनालिसिस करतो आहे. मी आधीच डिस्क्लेमर देऊन टाकतो की हे आपण ॲनालिसिस करतो आहे. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला आहे. म्हणजे हा व्हिडिओ बघून जर आपण एखादा ट्रेड घेतला तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार नाही. तुमच्या फायद्याला किंवा लॉसला, कशालाच, प्रॉफिट लॉसला मी कशाला जबाबदार नाही. फक्त आपण एक ॲनालिसिस करतो आहे की गेल्या 4 वर्षामध्ये काय घडलं होतं, सप्टेंबर महिन्यामध्ये आजपर्यंत काय घडलं. आणि तसं जस्ट घडेल असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे की बाबा ज्या दिशेला मार्केट चाललं आहे तिथून रिव्हर्सल घेऊ शकतं का, इथं मार्केट टॉपआउट होऊ शकतं का. जे बरेच दिवस झालं लोक म्हणतात की मार्केट टॉपआउट झालं पाहिजे. आता जर चार्ट पॅटर्न बघितला तर मार्केट टॉपआउट व्हायची चिन्ह अजिबात कुठेही नाहीत. कारण की हे जे साधारण किती तारखेपासून 1 ऑगस्ट 2024पासून ते 20 सप्टेंबरपर्यंत, 1 ऑगस्टपासून 20 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे जवळजवळ 1.5 महिना क्रॉस होऊन 2 महिने होत आले. तर या 2 महिन्यामध्ये मार्केट रेंज बाउंड होतं आणि त्यानं 20 सप्टेंबरला ब्रेकआउट दिला आहे, म्हणजे शुक्रवारी ब्रेकआउट दिला आहे. त्यामुळे आणि विथ चांगल्या व्हॉल्यूमनं ब्रेकआउट दिलेला आहे. ग्लोबल क्यूज चांगले आहेत सगळीकडं. चार्ट पण सगळ्या स्टॉक्सचे चांगले आहेत. HDFC बँकेचा चार्ट चांगला आहे, कोटक बँकचा चार्ट चांगला आहे. आणि हे अनेक चार्ट चांगले आपल्याला दिसत असताना एक वेगळ्या पद्धतीचा विचार आपण करायचा का, हा निर्णय आपला आपण घ्यायचा आहे.
की बाबा 20-21 साली काय घडलं होतं, 22-23 साली काय घडलं होतं आणि 24 साली तसंच घडू शकेल का? कारण शेवटी मार्केट हिस्ट्री रिपीट्स अगेन अँड अगेन आपण म्हणतो ना, त्यानुसार जर विचार केला तर असं कदाचित घडण्याची शक्यता आहे की मार्केट उद्या खूप हायला ओपन करून कदाचित खाली आणतील किंवा हा बॉटम झाला. माझं तर स्वतःचं मत असं आहे की 25,285 मी माझ्या स्वतःसाठी सांगतो, 25,285 ही माझ्यासाठी लक्ष्मण रेखा आहे. याला जर ब्रेकडाऊन दिला, 25,285ला ब्रेकडाऊन दिला तर माझ्या दृष्टिकोनातून मी मंदीत जाणार, म्हणजे मी तिथं पुढे घेण्याचा विचार करणार. तोपर्यंत मी पुढे घ्यायचा विचार करणार नाही. 25,285 जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत मार्केटमध्ये काही